तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आजचा सेकंड डे आहे आणि आम्ही आता सकाळी उठून सगळे फ्रेश झालो आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत ज्योतिबाला. तर त्यासाठी आता आम्ही तयार झालो. तर हा आमचा आजचा आय थिंक 4था पॉइंट आहे. तिकडे जाणार आहोत आम्ही. तर त्यासाठीच तयार झालोय. हे आता आम्ही तयार झालो आणि आता आम्ही खाली चाललो नाश्त्याला. काय आहे रे खाली नाश्त्याला? आय थिंक पावभाजी मिसळ आहे ना काहीतरी. तर ते आता नाश्ता आम्हाला आले. तर आता मी खाली चाललोय. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा आमची तयारी कशी चालू आहे ती. हे बघा हे रूम्स आमच्या. हे बघा इकडे ह्यांचं काय वेगळंच चालू असतं. तर गाईस हे बघा अजून इकडे ह्यांची पण तयारी चालू आहे. हे सगळ्यांचे आवरून झालं नाही झालं. आणि इकडे बघा रितेशचा मेकअप चालू आहे. सगळी तयार झालेलो आहोत ऑलमोस्ट. तरी मानव पण झाला आता तयार. हे बघा इकडे मॅडम वगैरे सगळे बसले तयार होऊन. इकडे ह्यांच्या रूम मध्ये पण सगळे तयार झालेले आहेत. इकडे अनुष्का आहे, जिला लेस बांधता येत नाहीये. इकडे ह्यांची पण तयारी झाली. मॅम झालं सगळं आवरून? आता चला मग आता आम्ही चाललो खाली नाश्त्याला. तर खाली भेटूयात. तर काहीच आता आम्ही नाश्ता करून आलोय खाल्ला आणि आता रेडी झालोय आणि निघालोय आम्ही. बस थांबल्या आमच्या खाली. आता आम्ही निघालोय ज्योतिबाला. इकडे सगळे एक एक आता येत आहेत. मानव तयार आहे ना? आता आम्ही निघालोच कोल्हापूरला. तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आता सगळे चालले. तर हे बघा आमचे सिनियर्स जे तयार होऊन चाललेत. बघा लाईन टू लाईन असे बघा शिस्तीत. हे काय घेऊन चालले? हो हो चला. ते इकडे सगळे आता आलोय आम्ही खाली. आम्ही चाललोय आता बसच्या इकडे. तिकडे बस थांबली आता आमची. कालपासून नुसते आम्ही चालतोय. अजून चालायचं आहे थोडं. मग तिथनं आम्ही म्हणजे जाणार आहोत ज्योतिबा. तर चला तर मग तिकडे भेटूयात. आणि आज पण आमचा बसवाला काय इकडे आला नाही. सो आम्हालाच चालत जावं लागणार आहे आता. तिकडेच रंकाळा तलावावरती जिथे आमची बस उभी आहे. तर हे बघा तुम्ही आम्ही सगळी चाललोय आता तिकडे चालत. तर बघू आता कसं होतंय ते इकडे. तर अशा पद्धतीने आमची बस इथे उभी आहे आणि आता आम्ही सगळी बसमध्ये जात आहोत. तर गाईज जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत ज्योतिबाला. आता आम्ही बसमधून उतरलो आणि आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत. हे बघा आता आम्ही सगळे उतरलोत आणि आता आम्ही चाललो आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी. तर चला मग जाऊयात. तर गाईज आता आम्ही चाललोत आतमध्ये. तर इकडे आता आम्ही सगळे आलो, सगळेजणी आहेत आणि आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत. तर कालच्यासारखं आम्हाला इथे पण दर्शन भेटायला पाहिजे. तर बघू आता कशा पद्धतीने आपल्याला दर्शन भेटतं इथे. तर आम्ही महाप्रवेशद्वाराच्या इथं पोहोचलेलो आहोत. दख्खनचा राजा ज्योतिबा. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर आम्ही आता इथे फोटो काढतोय, ग्रुप फोटो. तर आधी ते काढून घेताना ते मी राहील आणि मलाच बोलतो फोटो काढायला, त्यामुळे मी पटकन पळतो. तर आता आम्ही सगळे पुढे गेलेत आणि आता मी पाठीमागे जरा फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. तर चला मग जराशी रियाची अर्धी शॉपिंग राहिली आमची, जे आता आम्ही करतोय. पण आधी त्याआधी आम्ही दर्शन घेणार आहोत आणि मग शॉपिंग करणार आहोत. आमच्या मनासारखं भेटलं तर आम्ही चेक करू आणि एकमेकाची गॉगल ढापतायत. हा ना, हे बघा हे बघू शकता तुम्ही एकमेकाचे गॉगल ढापतात. आमचे सिनियरच असे तर आम्ही काय करायचं म्हणजे ज्युनियर कडून काय अपेक्षा करायचं त्यांनी सिनियर कडून. हा ना. इकडे ह्या स्टॅच्यू आणि उभ्या राहिल्यात तिघी जणी. हे बघू शकता तुम्ही इकडे ह्या स्टॅच्यू आहेत आमचे सिनियर. हे बघू शकता ह्यांना. हे बघा इकडे पण ह्यांची शॉपिंग सुरू झाली. हे ह्याच त्या तिघी तिथं स्टॅच्यू होता इकडे स्टॅच्यू झाल्यात. हे बघा बलून्स घ्यायचे, अजून छोट्याच आहेत या बलून्स घेतात. खूप करेल. हा बघू. तर गाईज आम्ही फायनली मंदिरापाशी पोहोचलो. तर हे बघा इकडे मॅम लोक अजून फोटो वगैरे काढतायत. चला मग आपण मग काढूया थोडे फोटोज. तर हे बघा गाईज आता आम्ही थोडे फोटो काढलेत आणि आम्ही इकडे आलेलो आहोत मंदिरामध्ये. आता आम्ही लाईनमध्ये पटकन जाऊन दर्शन घेणार आहोत. तर आम्ही पहिल्या आधी दर्शन घेऊन घेतो. तर गाईज आता आम्ही इकडे लाईनमध्ये उभा आहोत सगळे. आता आतमध्ये मोबाईल अलाव नाहीये तर इथपर्यंतच मी घेतोय. बघूयात कसं पद्धतीने दर्शन होतं.
तर काहीच आमचं आता दर्शन झालंय आणि खूप मनासारखं दर्शन कसं भेटलं आपल्याला? एकदम मस्त असं मनासारखं आम्हाला दोन्ही देवांचे दर्शन भेटलंय. काल अंबाबाईचं पण दर्शन तसंच मनासारखं भेटलं आणि आज ज्योतिबाचं पण. तर इकडे फोटोशूट चालूच आहे. तर काहीच दर्शन कसं झालं? खूप छान सुंदर असं आमच्या दर्शन एकदम मस्त ना. इकडे सरांचा पण हो इकडे सरांचा इकडे फोटोशूट चालू आहे. तिकडे मॅम लोकांचा. आमचा पण आता थोडा बहुत चालू आहे इकडे. तर अजून आम्हाला बाहेर जायचंय, प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. तर चला मग पुढे भेटूयात. तर काहीच लहान पोरावाने आमच्या दीक्षाने पण आणलंय हे ते उडवायचं. तर ती आता उडून दाखल तुम्हाला. हे बघा काय आमचे बारीक चाळे काही संपत नाही. हो बापरे एवढे बबल. हा एवढे बबल्स. हो बघा दाखव. हे बघा काय केलंय. सब खुशी पे बबल छिड़ गए. काय नाही. चला ते लहान पोरांचं असतं ना. नो. हे बघा आमच्या प्रसादच्या अंगामध्ये पण बारीक चाळे शिरलेत. तर हे बघा गाईज. हा नीट बघा गाईज हिला. तर ह्यांचं काही संपायचं नाही. तर चला आता जाऊया आपण वरती. तर गाईज खूप मनासारखं असं आमचं दर्शन झालंय इकडे ज्योतिबाचं पण. तर हे बघा खूप भारी असं वाटलं आणि गर्दी नव्हती इकडे त्यामुळे पटकन झालं दर्शन आमचं. आणि इकडे अजून फोटोशूट चालू आहे. आमचं ते नेहमीच आहे. जिथं जातो तर पहिले फोटोशूट पाहिजे कारण का तेच आपल्या आठवणी राहतात कायम आपल्यासोबत. तर चला मग आता वरती जाऊयात आपण. काहीच आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालो आहोत परत. आता आम्ही वरती चाललोय. पुढे सगळे थांबलेत आमची वाट बघत आणि बघू थोडासा प्रसाद घेतोय आणि लगेच निघतोय. आम्ही आता काहीच प्रसाद घेतलाय घरी आणि आता आम्ही आलोय जरासं थंड प्यायला. हे बघा आता आम्ही इथे जरासं थंड प्यायला आलोय. जरासं गळा घसा आहे तो थंड करतो आणि मग वरती जातो. तिकडे सगळे थांबलेत आमची वाट बघत. तर गाईज आमची सिनियर असून आमच्या दीक्षाचे बाळ पण काय तिचं संपत नाही. आता तिने काय घेतलंय बघा. हे बघा बुड्डी के बाल. अजून लहानच फ्रुटी पिते माझा. सगळेच पितोय आम्ही पण पितोय. हे बघा. तर गाईज आता सगळे आम्हाला ओरडतायत मॅम लोक वगैरे. आम्ही खूप लेट केले. सो आता आमचं दर्शन वगैरे भारी झालं. एक नंबर झालं. महालक्ष्मीचं पण कालचं आणि आजचं पण. आणि प्रसन्न वाटतं. खूप भारी वाटतं. सो आता आम्ही माझा पेत चाललोय. हे लोक येत आहेत आता बसमध्ये. आता आम्ही इथनं. तर हाय गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर मध्ये आणि आता आम्ही सगळी चाललो आहोत महाबळेश्वर मार्केटमध्ये असंच फिरायला. तर ही आमची बस आहे आणि आम्ही आता सगळीकडे उतरलोय आणि आता जातोय महाबळेश्वरमध्ये मार्केट फिरायला. अजून आमचे 2-3 पॉईंट होते ते मिस झाले कारण का आम्ही एवढ्या गाडीत एन्जॉय करत होतो की आम्हाला काय हेच नाही टाइमच भेटला नाही. तर चला तर मग आम्ही जातो. सो गाईज आता आम्ही चाललोय महाबळेश्वरमध्ये आतमध्ये मार्केटमध्ये फिरायला. तर बघू आता आतमध्ये काय काय. रिया कुठे? रिया आपली शॉपिंग राहिली ना. हा आमची शॉपिंग राहिली तर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. आणि आज गार्गी ही बघा झोपेतनं उठले आणि आज गार्गी मला गिफ्ट घेणार आहे ना गार्गी. तर चला तर मग आता पुढे भेटूयात. बघूयात काय काय घेतात कोण. आणि गाईज हे तुम्हाला एक दाखवतो. इकडं घ्यायचा काय पत्ता नाही लेकिन खायला पहिले सगळे तुटून पडलेत. आईचं सगळे बघा एक टेस्टच्या नावाखाली ह्यांनी किती संपवलं. हे बघा अजून खाता येत. हे बघा टेस्ट करत सगळ्यांनी एक टेस्ट घेतलंय पण घेतलं तर कोणीच नाही. तो हे बघा गेले. रियाला आमच्या शॉपिंगचं नाव खोटं काढलं. रिया गेली शॉपिंग करायला. बघूयात आता आपण जाऊयात मग पुढे. गाईज आता आम्ही इकडे घेतलेले आहेत स्ट्रॉबेरी. इकडे आता आम्ही सगळी स्ट्रॉबेरी घेत आहोत आणि इकडे आता आम्ही सगळ्यांनी स्ट्रॉबेरी आणि शॉपिंग वगैरे केले आणि थोडंसं खातोय. आणि बाकीचे कुठे आहेत काय माहिती. जो तो आपापलं करतायत तो दुनिया जाए इसमें म्हणजे आम्ही खाना नाही छोडणार. हे बघा आमच्या खादीवरतीच आहे. जाऊ द्या. आणि आता आम्ही स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललोय परत कारण का बघू आता कोण कुठे सगळ्यांना शोधत घेऊन जातोय. चला मग पुढे भेटूत.
तर काहीच आत्ताच आम्ही सगळं शॉपिंग वगैरे करून आलोय बसमध्ये आणि आता सगळे इथे बसलोय, सगळी शॉपिंग काय काय आणलं ते दाखवतो एकमेकांना आणि आता आम्ही डायरेक्ट जेवणार आहोत आणि डायरेक्ट जाणार आहोत घरी. चला मग फुल ऑन एनर्जी. काय होते थोडाच प्रवास राहिलाय थोडासा. तर गाईज आमची कोल्हापूर ट्रिप फायनली सक्सेसफुल झाली आहे. तर इकडे बघा आम्ही आता तिथंच एन्जॉयमेंट सगळे करतोय सगळेजणी. हे बघा हे सगळेजणी आम्ही इथं आहोत आणि आताच आम्ही व्हिडिओ फोटोसुद्धा काढलेत. तर गाईज आता आम्ही यायला आलेलो आहोत. हे बघ हाय साई. हे बघा आमचा मानवच एकटा काम करतोय ना मानव. आवाज वाढवायला सांग ना. सक्सेसफुल सक्सेसफुल. तर गाईज आमचं आता इथं थोडंसं नाचलो आणि आता चाललोय आम्ही जेवायला. तर आम्ही जेवणार आहोत आणि परत एकदा इथं आमचा हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तिकडे आता सगळी जेवणाची तयारी चालू आहे. चला तर मग आधी तिथे भेटूयात. तर गाईज आम्ही फायनली आता सगळे घरी आलेलो आहोत. काल रात्री लेट आलो सगळे आपापल्या घरी पोहोचले आणि आमचा हा प्रवास हा आता थांबलेला आहे. तर कसं होतं आम्ही कसे एन्जॉय केले तर तुम्ही सगळं बघितलंच असाल. तर खूप मजा आली आम्हाला. खूप साऱ्या आम्ही आठवणी घेऊन आलो आणि म्हणजे असं आम्ही कधी इमॅजिनच केलं नाही की आमची ट्रिप अशी सक्सेसफुल होईल. खूप म्हणजे खूपच झाली. सगळ्या मॅमनी खूप सपोर्ट केला तिकडे. म्हणजे आमच्यासोबतच सगळ्या मॅम एकदम एन्जॉय करत होत्या. सगळं भारी वाटलं आम्हाला.
तर थँक्यू सो मच मॅम, तुम्हाला देखील सगळ्यांना की तुम्ही आम्हाला तेवढेच तिकडं सपोर्ट केलात आणि आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय केलं भरपूर. तर कसा होता गाईज हा आमचा ब्लॉग हा नक्की कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.